गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक पाहणार आहोत तो व्यवहारिक गणितातील आहे। व्यवहारिक गणित म्हणजे तुम्ही जेव्हा दैनंदिन दुकानात जाता, दुकानदाराकडे, बाजारात, मोठ्या शॉपमध्ये, मॉलमध्ये, त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी अवश्य लागतील। तुम्हाला भविष्यात एखादा व्यवसाय टाकायचा असेल, कुठलं काम करायचं असेल, त्यावेळीही तुम्हाला याचा फायदा होईल। हा जो घटक आहे हा व्यवहारिक गणितातला आहे। कोणत्या? व्यवहारिक गणित। ठीक आहे, व्यवहारिक गणित यातील आहे। या घटकामध्ये आज आपण उपयुक्त गोष्टी शिकणार आहोत ज्याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होईल। घटक खूप सोपा आहे, सुरुवातीला लक्षात समजून घ्या, एकदा समजला की अजिबात अवघड जाणार नाही। आले लक्षात? मी एक छोटीशी गोष्ट सांगतो, त्याच्यावर आपण उदाहरण लिहू। ठीक आहे, एक व्यापारी आहे, तो श्रीरामपूरला जातो किंवा तो शहरात जातो, असं उदाहरण लक्षात घ्या। तो शहरात जातो आणि तिथून तो 10 लहान मुलांचे ड्रेस आणतो। किती ड्रेस आणतो? 10 ड्रेस आणतो। तो एक ड्रेस त्याला बसतो 100 रुपयाला, 10 ड्रेसची किंमत होते 1000 रुपये। किती झाली? एक ड्रेस त्याला मिळतो 100 रुपयाला, 100 रुपयाला एक, याप्रमाणे 10 ड्रेस घेतो, 1000 रुपये त्याला मिळतात। 1000 रुपयाला ते ड्रेस पडतात, म्हणजे त्याची खरेदी किंमत 1000 रुपये झाली। तो तेच घेतो, जवळच्या छोट्याशा बाजारात दिवसभर दुकान लावतो, त्या दुकानात ते 10 ड्रेस विकतो। ते ड्रेस तो 1500 रुपयांना विकतो। किती रुपयांना विकतो? 1500 किंवा 1500 रुपयांना विकतो। मग यात त्याला फायदा झाला की तोटा झाला? त्याने पैसे कमावले की गमावले? बरोबर, त्याने पैसे कमावले। जिथं त्याला फायदा झाला त्या फायद्याला म्हणतात नफा। काय म्हणतात? फायद्याला म्हणतात नफा। समजले? आता आपण बघितलं, 1000 रुपयाचा ड्रेस आणला आणि गावात येऊन विकला, 500 रुपये त्याला नफा मिळाला। म्हणजे काय केलं आपण? 1500 रुपयातून मूळची खरेदी किंमत वजा केली, हा शून्य हा शून्य, 500, 500 5, म्हणजे 500 रुपये त्याला नफा झाला। यात किती रुपये नफा झाला? 500 रुपये। आले लक्षात? ठीक आहे, आता दुसरं उदाहरण घेऊ। चला दुसरं उदाहरण बघू आपण। आणखी एक उदाहरण आपण बघू। एका व्यापाऱ्याने काय केलं की पुन्हा मोठ्या शहरातून 3 टाक्या घेतल्या। पाण्याच्या टाक्या मिळतात ना उन्हाळ्यामध्ये, एवढं पाणी भरून ठेवतो बघा आपण बॅरल सारख्या। 3 बॅरल घेतले। किती बॅरल घेतले? 3 बॅरल। एक बॅरल त्याने घेतला 1000 रुपयाला, मग 3 बॅरलची किंमत किती झाली? 3000 रुपये। ठीक आहे, 3000 रुपये किंमत झाली। हे बॅरल तो शहरातून घेऊन आला, या पाण्याच्या टाक्या, आणि खेड्यात आणल्या। त्याला आणेपर्यंत भाडं लागलं 300 रुपये। किती भाडं लागलं? 300 रुपये त्याला भाडे लागले। ठीक आहे, मग आता त्याला त्या बाजारात विकायला त्यांनी मांडल्या। एकूण त्याचा खर्च आणि त्याची जी खरेदी किंमत होती ती झाली 3300 रुपये। ही त्याची खरेदी किंमत झाली। आता त्यांनी काय केलं? विकायला मांडल्यानंतर विक्री किंमत म्हणजे त्याने त्या विकल्या आणि त्याला त्या विकल्या गेल्या 4000 रुपयाला। किती रुपयाला गेल्या? 4000 रुपयाला त्याने त्या विकल्या। बरोबर, मग त्याला याच्यात फायदा झाला की तोटा झाला? फायदा झाला। बरोबर, ठीक आहे, त्याला काय झाला? फायदा झाला। जो फायदा त्याला झाला, किती झाला तो फायदा? बघा काय करणार, जो फायदा झालाय तो काढायला या 4000 रुपयांमधून, या 4000 रुपयांमधून त्याचे जे मूळ खरेदी किमतीचे होते 3300 रुपये ते वजा करा। 4000 रुपयातून एकूण खर्च, घेतलेली रक्कम आणि झालेला खर्च, भाडं, या दोघांची बेरीज याच्यातनं वजा करा। तुम्हाला जे उत्तर येईल तो त्याचा शुद्ध नफा असेल, तो त्याचा एकूण नफा असेल। बघा बरं किती होतात? 3000तून हे 4000तून 3 गेले, 1000 उरला, 1000तून 300 गेले, 700 रुपये। 700 रुपये त्याला काय झालेला आहे? नफा झालेला आहे। 700 रुपये नफा झाला। ठीक आहे, 2 उदाहरण आपण नफ्याचे बघितले, जिथं त्यांनी घेतल्या किमतीपेक्षा त्याला जास्त पैसे मिळाले, म्हणजे त्याचा फायदा झाला। ठीक आहे, आता आपण तोट्याचं उदाहरण बघू। चला बघा, पुन्हा एक व्यापारी असा होता, त्याने काय केलं? 10 कोंबड्या घेतल्या। ठीक आहे, शहरातल्या बाजारातून 10 कोंबड्या घेतल्या त्याने। 10 कोंबड्या घेतल्या त्या 2000 रुपयांना। किती 1000 रुपयांना घेतल्या? 10 कोंबड्या, म्हणजे 200 रुपयाला एक कोंबडी,
10 कोंबड्या घेतल्या, 2000 रुपयांच्या एकूण कोंबड्या झाल्या. काय झाल्या? एकूण कोंबड्या. ठीक आहे, बरोबर. मग त्याला येताना कोंबड्या वाहतुकीचा खर्च आला 200 रुपये. किती खर्च आला वाहतुकीचा? इतर खर्च किती झाला त्याचा? इतर खर्च म्हणजे भाडे 200 रुपये. मग त्याला आता कितीला पडल्या या कोंबड्या? बघा बरं, त्याच्यात मिळवलं तर 2200 रुपयांना या कोंबड्या पडल्या. म्हणजे एकूण खरेदी किंमत किती झाली त्याची? एकूण खरेदी किंमत, एकूण खकी, त्याला मी शॉर्ट फॉर्म मध्ये खकी म्हटले, खरेदी किंमत ती झाली 2200. आता तो विकायला गेला, कोंबड्या विकायला गेला, पण श्रावण लागलेला होता. ठीक आहे, श्रावण लागलेला असल्यामुळे कोणीच कोंबड्या खात नाही. मग लोकांनी कोंबड्या घेतल्याच नाही त्याच्याकडनं. काही कोंबड्या त्याच्या गेल्या आणि काही काय झालं, किती, मग त्याने त्या थोड्या स्वस्त भावात विकल्या आणि त्याला सगळ्या कोंबड्या विकून सुद्धा फक्त 2000 रुपये मिळाले. किती मिळाले? 2000 रुपये मिळाले. कारण श्रावण लागलेला होता, त्याचा इफेक्ट त्याच्यावर झालेला होता. ठीक आहे, म्हणजे त्याला याने पैसे कमावले की गमावले? पैसे मिळाले की गेले त्याचे? जास्त मिळाले की कमी मिळाले? त्याला पैसे कमी मिळाले. काय मिळाले? कमी मिळाले. जिथं कमी मिळतात, जिथं कमाई होत नाही, तेव्हा त्याला तोटा म्हणतात. काय म्हणतात? तोटा म्हणतात. त्याला इथे तोटा झाला. आता तोटा कसा काढायचा? 2200, हे बघा, 2200 वजा ही विक्री किंमत होती, विक्रीतून 2000 रुपये वजा करा. बरोबर आहे. किती तोटा आला? 200 रुपये त्याला तोटा आलेला आहे. म्हणजे वरच्या जास्त किमतीतून त्याने विकलेली 2000 रुपये आपण वजा केले, त्याला 200 रुपये तोटा आला. समजलं? कमाईच्या अपेक्षेने त्याने आणलं, पण ते जास्त पैशात गेलं नाही. त्याचा जो निर्णय होता तो सीझनमुळे चुकीचा ठरला. ठीक आहे, आता पुढचं बघू. चला बघा, आता आपल्या समोर स्क्रीनवर मी एक उदाहरण लिहिलेलं आहे. 500 रुपयांची वस्तू. कितीची वस्तू आहे? 500 रुपयांची वस्तू. ठीक आहे, 700 रुपयांना विकल्यास काय होईल? काय होईल? नफा होईल की तोटा होईल? काय होईल बघा, नफा की तोटा? व किती होईल? 500 रुपयांची वस्तू होती, ती 700 रुपयांना विकली. इथं खरेदीची किंमत किती आहे? 500. म्हणजे खकी किती आहे? खकी 500 रुपये. आणि विक्री किती आहे? विकी 700 रुपये. जिथं विक्री किंमत जास्त असते खरेदीपेक्षा, तिथं नफा होतो. तो कसा काढायचा? बघा, विक्री किंमत वजा खकी खरेदी किंमत बरोबर नफा. बरोबर नफा म्हणजे काय हो? इथं 700 रुपये वजा 500 रुपये बरोबर नफा उरलेला 200 रुपये. समजले? काय होतं, आपण 700 रुपयांची वस्तू, विकलेली वस्तू इथं मांडली 700 रुपये, त्यातनं मूळ खरेदी किंमत वजा केली 200 रुपये, आणि जो 200 आला तो त्याचा नफा होता, तो होता 200 रुपये. समजले? ओके, म्हणजे आपण हे नफ्याचं उदाहरण बघितलं. आता आपण तोट्याचं उदाहरण बघू. चला बघा, आता आपण 2 मुद्दे समजावून घेऊ. ज्या किमतीला एखादा व्यापारी, ज्या किमतीला माल घेतो, तो शहरात जातो आणि विकत घेतो माल. समजा एक व्यापारी गावात गेला, शहरात गेला, त्याने 500 रुपयांना एक पाण्याची टाकी घेतली. ठीक आहे, एक टाकी घेतली, तर ही झाली त्याची खरेदी किंमत. काय झाली? खरेदी किंमत. ठीक आहे, बघा, माल ज्या किमतीला घेतला त्याला खरेदी किंमत म्हणतात, आणि ज्या किमतीला विकला त्याला विक्री किंमत म्हणतात. काय म्हणतात? विक्री किंमत. आलं लक्षात? 500 रुपयांची टाकी त्याने जर 700 रुपयांना विकली, तर ज्या किमतीला विकली ना, ही विकण्याची किंमत झाली त्याची विक्री किंमत, विकी. आलं लक्षात? म्हणजे आपण 2 कन्सेप्ट समजून घेतल्या. ज्याला घेतला त्याला म्हणायचं खकी खरेदी किंमत, ज्याला विकला त्याला म्हणायचं विक्री किंमत. ठीक आहे, आता आपण नफा समजावून घेऊ. चला बघा, आता आपण पुन्हा तेच उदाहरण घेऊ. 500 रुपयांची खरेदी किंमत होती, 500 रुपयांची खकी होती, आणि विक्री केली 700 रुपयांना. ठीक आहे, 700 रुपयांची विक्री झाली,
तर त्याला फायदा झाला की तोटा, नफा झाला की तोटा, त्याला नफा झाला. म्हणजे 700 रुपये त्याची किंमत होती विकायची, खरेदी किंमत होती 500 रुपये, मग त्याला जो झाला तो झाला नफा. काय झाला? नफा. म्हणजे हे सूत्र असं होतं विद्यार्थी मित्रांनो, इकडे बघा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. हे सूत्र असं तयार होतं. विक्री किंमत आहे 700, खरेदी किंमत आहे 500 आणि 700 जास्त आहेत, 500 त्यातनं कमी करा, 200 रुपये त्याने कमावले, हा त्याचा झाला नफा. हे त्याच्या कष्टाचे पैसे आहेत जे त्याला नफा फायदा म्हणून दिसतात. ठीक आहे, यात त्याचा फायदा झालेला आहे. हे सूत्र आहे विक्री किमतीचं. नफ्याचं सूत्र काय आहे बघा, मी आता परत इथं लिहितो. नफ्याचे सूत्र विकी वजा, इथं वजाचं चिन्ह आहे, वजा खकी खरेदी किंमत बरोबर नफा. आले लक्षात? नफ्याचं सूत्र आपण आता बघितलं. मी परत एक उदाहरण देतो आणि तुम्ही नफा काढायचा. ठीक आहे, चला बघा, आपल्या समोर आता मी एक उदाहरण दिलंय. श्रीपतीने 500 रुपयांना अंडी खरेदी केली. ठीक आहे, 500 रुपयांना अंडी खरेदी केली म्हणजे त्याची खकी किती आहे हो? खकी आहे त्याची 500. ओके, आणि भूपतीला 600 रुपयांना विकली म्हणजे त्याची विकी किती आहे? विक्री किंमत 600. तर त्याला काय होईल? जर विक्री किंमत जास्त असेल आणि खरेदी किंमत कमी असेल तर त्याला नफा होतो. मग नफा काढताना सूत्र काय आहे? विकी वजा खकी बरोबर नफा. हे तुम्ही तोंडी काढू शकता, पण मुद्दाम लिहून देतोय कारण पुढच्या उदाहरणांना तुम्हाला त्याची गरज पडणार आहे. 700 वजा 500 बाकी उरले 200 रुपये म्हणजे श्रीपतीला 200 रुपये नफा झालेला आहे. ठीक आहे, आता आपण तोट्याचं उदाहरण पाहू. चला बघा, आता आपल्या समोर आपण PDF घेतलेली आहे. ज्या PDF मध्ये तोच घटक आपण पाहत आहोत, व्यावहारिक गणितातला, व्यावहारिक गणितामधला तोच घटक आहे नफा तोटा. जर फायदा झाला, फायदा म्हणजे नफा, हे आपण समजावून घेतलं, आणि नुकसान म्हणजे तोटा. बघा, याचा चेहरा पडलेलं उदाहरण दाखवलंय तुम्हाला. आपण हे दोन घटक आधी समजावून घेतलेले आहेत. खरेदी किंमत, ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते तिला खकी असे म्हणतात, म्हणजे खरेदी किंमत म्हणतात, वस्तू विकत घेणे. आणि ज्या किमतीला वस्तू विकली जाते तिला विक्री किंमत असे म्हणतात. ठीक आहे, बघा हे दोन मुद्दे आपण आधी समजावून घेतलेत की खरेदी किंमत म्हणजे ज्याला वस्तू घेतली ती, बरोबर, ज्या किमतीला, आणि विकली म्हणजे ज्याला विकली ती. ठीक आहे, मग आता बघा एकूण खरेदी किंमत कशी काढायची. यात हा प्रकार आहे एकूण खरेदी किंमत, हा खूप महत्वाचा आहे, तुम्ही ते विसराल. बघा, त्या माणसाने एखाद्याने उदाहरण घेतलं, आपण असं घेतलं होतं टाक्यांचं उदाहरण. 3000 रुपयांच्या टाक्या घेतल्या आणि त्याला इतर खर्च आला, म्हणजे त्याला टाकी वाहतुकीचा खर्च आला 300 रुपये आणि हमालाने उचलायचे घेतले 100 रुपये, तर त्याची एकूण खरेदी किंमत किती होईल? हे 100 आणि 300 झाले 400 आणि हे 3400 रुपये ही झाली एकूण खकी. काय झालं? एकूण खकी. कळलंय? खरेदी किंमत. आता यातला मुद्दा असा आहे, एकूण खरेदी किमतीसाठी आपण काय ऍड केलं? भाडं आणि वाहतूक किंवा काय हमाली वगैरे असेल ते. ठीक आहे, वाहतूक, हमाली, भाडं, जो खर्च असेल तो ऍड केला आपण. अशा पद्धतीने एकूण खरेदी किंमत काढतात. ठीक आहे, आता पुढचं, विक्री किंमत जर जास्त असेल तरच नफा होतो. बघा इथला मुद्दा असा आहे, हा मुद्दा असा आहे, जर विक्री किंमत जास्त असेल म्हणजे काय, 1000ची वस्तू घेतली, 1000 खरेदी किंमत एकूण आहे आणि ती जर 2000ला विकली, ही खकी होती, खकी, आणि 2000ला विकली, ही विकी झाली. जर विक्री किंमत जास्त असेल तरच नफा होतो. इथं विक्री किंमत, विकणाऱ्याला काहीतरी फायदा होण्यासाठी विक्री किंमत जास्त असावी लागते. ठीक आहे, तर नफा होतो. बघा आता आपण हा मुद्दा समजून घेतलाय, विक्री किंमत जास्त असेल तर. मग आता आपण पुढचं बघतोय, तोटा कधी होतो? तोटा कधी होतो? जर खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर. म्हणजे मी याचं उदाहरण देतो. बघा आता
खरेदी घेतली होती त्याने 3,000ला खरेदी घेतली होती आणि विकली 2,000ला. म्हणजे आपण असं धरलं उदाहरण, त्याने कोंबड्या आणल्या बाजारातनं किंवा 2 बकऱ्या आणल्या आणि आणताना एक बकरी अपघाताने वारली, बरोबर. त्याच्यामुळं त्या बकरीचं जे किंवा तिच्यासोबत एक पिल्लू होतं ते पिल्लू वारलं, मग त्याने ती जी राहिलेली बकरी विकली 2,000ला. आता खरेदी किंमत जास्त आणि विक्री किंमत कमी, म्हणजे इथं झाला तोटा. तो झाला 1,000 रुपयांचा. किती झाला तोटा? 1,000चा. आलंय लक्षात? मग हे 2 मुद्दे होते. खकी समजून घेतलं, विकी समजलं, एकूण खकी समजले, त्यामध्ये ऍड करायचंय, बरोबर आहे. आणि नंतर नफा तोटा आपण समजावून घेतला. ठीक आहे. आता आपल्याला पुढचे मुद्दे बघायचे. ह्याच्यामध्ये बघा, पहिला प्रश्न असा आहे, नफा म्हणजे काय? बघा बरं, इथं सूत्र दिलेलं आहे जे आतापर्यंत मी तुम्हाला सांगत आलो. नफा म्हणजे काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय? एकूण खरेदी किंमत वजा इतर खरेदी खर्च. काय येणार आहे? नफा म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफ्यासाठी विक्री किंमत जास्त असावी लागते आणि त्याच्यातून वजावट करायची. ठीक आहे. म्हणजे विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली की नफा मिळतो. या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. आले लक्षात? ठीक आहे. चला पुढचं बघू. बघा आता पुढचं, तोटा म्हणजे काय? तोटा म्हणजे काय तर तोट्यासाठी आपल्याला तोटा बरोबर खरेदी किंमत ही जास्त असते, त्यातून काय वजा करावं लागेल तर त्यातून विक्री किंमत वजा करावी लागेल. खरेदी किंमत आपण म्हटलं 3,000 असते आणि यातून 2,000 विक्री जी कमी झाली ती वजावट केली तर 1,000 रुपये तोटा येतो. हे उदाहरण होतं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? पुढे एकूण खरेदी किंमत. आता हा मुद्दा म्हणजे मी तुम्हाला आधी समजून सांगितला, भाडे वाहतुकीचा तो मुद्दा आहे. एकूण खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक इतर खर्च. कोणता खर्च? इतर खर्च. मग यात मी उदाहरण काय दिलं होतं? 3,000 रुपयाच्या कोंबड्या घेतल्या, वाहतूक 300 रुपये आणि हमाली 100 रुपये, असं जे उदाहरण दिलं ते होतं. हा जो 400 रुपये हा इतर खर्च आहे. कळलंय? समजलं? म्हणजे इथं एकूण खरेदी किंमत बरोबर इतर खर्च. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढचं बघू. विक्री किंमत. आता इथं नीट लक्ष द्या. विक्री किंमत जास्त असेल, हे जे तोंड आहे ना हे असं हे ग्रेटर दॅन, म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर काय होईल? काय होईल? तोटा होईल, नफा होईल, यापैकी होईल की काय होईल? सांगा. काय होईल सांगा. बघा यामध्ये आपण पाहतोय की विक्री किंमत जर जास्त असेल, ही जास्त आहे, हे चिन्ह इकडे आहे, आणि खरेदी किंमत कमी आहे, अशा वेळी आपल्याला नफा होतो. काय होतो? नफा होतो. पुढे विक्री किंमत जर कमी आहे आणि खरेदी किंमत जास्त आहे तर यावेळी आपल्याला तोटा होतो. काय होतो? तोटा होतो. ठीक आहे. आलंय लक्षात? चला पुढचं उदाहरण बघू. आता बघा हे उदाहरण आधी मी घेतलं होतं. श्रीपतीने 500 रुपयांची अंडी खरेदी केली. किती रुपयांची केली? 500ची. आणि 600 रुपयाला विकली. विक्री किंमत आहे 600 रुपये, खरेदी किंमत आहे 500 रुपये. म्हणजे तुमच्या 600तून 500 वजा करा, उरलेला आलेला नफा आहे 100 रुपये. हे विचारलेलं नाही, फक्त खरेदी किंमत समजून घ्यायसाठी होतं. समजलं? पुढचं बघू. कुणालने 4 डझन बॉल पेन घेतले. आता हा प्रकार नवीन आहे, नीट पहा. तुम्ही झूम करून वाचू शकता. कुणालने 4 डझन बॉल पेन घेतले. किती डझन घेतले? 4 डझन. एका डझन मध्ये 12 असतात. ठीक आहे. 4 डझन घेतले 240 रुपयांना आणि सर्व बॉल पेन 300 रुपयाला विकले. सर्व बॉल पेन 300 ला विकले. खरेदी कितीला आहे? 240 ला. विकले कितीला? 300 ला. दोन्हीपैकी काय जास्त आहे? विक्री किंमत जास्त आहे. ज्याची विक्री किंमत जास्त त्याला नफा होईल. किती होईल सांगा? नफा किती होईल? 300 वजा 240 बरोबर 60 रुपये नफा होईल. तोंडी. ठीक आहे. 60 रुपये नफा होईल. आले लक्षात? आपण यात फक्त खरेदी विक्री किंमत समजावून घेत आहोत. पुढे पहा, इथं मंगेश सेठने
मंगेश शेटने 250 रुपयांची खेळणी आणली. किती रुपयांची आणली? 250 रुपयांची. ठीक आहे. ती सर्व खेळणी त्यांनी 345 रुपयाला विकली. विक्री किंमत किती आहे? 345 ला. तर मंगेश शेटला काय झाला? नफा झाला की तोटा झाला? विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे. 345 वजा 250. आता याच्यात 5 इकडं मिळून घ्या. 350तून 250 गेले 100. 100तून 5 वजा करा 95 रुपये. 95 रुपये काय झालाय? नफा झालेला आहे मंगेश शेठ यांना. ठीक आहे, काय हरकत नाही, उद्या नफा. पुढे जाऊ आपण. त्यांचा नफा आपण सगळे वाटून खाऊ. ओके चला. रोहनने 2250 रुपयांचा मोबाईल 1000 रुपयाला विकला. हा रोहन फार हुशार दिसतोय. 2200चा म्हणजे 2250 रुपयांचा मोबाईल, जास्त पैशांचा मोबाईल त्याने कमी किमतीला विकला. म्हणजे हा नक्कीच विद्वान असेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, म्हणजे याने नुकसान केलेलं आहे. रोहनने 2250 रुपयांचा मोबाईल 1000 रुपयांना विकला. ठीक आहे, बघा आता खरेदी किंमत होती 2250 रुपये आणि बिचाऱ्याने विकलेला आहे 1000 रुपयांना. तर त्याला झाला तोटा, कारण खरेदी किंमत जास्त आहे. त्याच्यातनं 1000 रुपये वजा करा आणि त्या बिचाऱ्याचा तोटा शोधून काढा. ठीक आहे, चला तोटा शोधू. 0 5 2 1 म्हणजेच 1250 रुपये हा रोहन शेठ यांना तोटा झालेला आहे. म्हणजे यांचा हा तोट्याचा बिझनेस आहे. याला म्हणतात नगरच्या भाषेमध्ये घर घालू धंदा. ठीक आहे, स्वतः आणायचा चांगल्या पैशाला आणि लोकांना कमी पैशात विकायचा. याने घर डुबाव धंदा. ठीक आहे, याने त्याचं घर नक्कीच बुडून जाईल. पुढे बघू. नानासाहेबांनी 25,000 रुपयांचा पलंग विकत घेतला. घरी आणण्यासाठी वाहतूक खर्च आणला 250 रुपये. काही दिवसांनी पलंग 23,000ला विकला. बघा नानासाहेबांनी सुद्धा तसंच केलेलं दिसतंय. बरोबर आहे. 25,000 रुपयांना पलंग आणला, वरून त्याला 250 रुपये खर्च केला वाहतुकीला आणि तो पलंग स्वस्तात दिला. म्हणजे नानासाहेबांना नफा झाला का तोटा झाला? कमी पैशात विकला ना, तोटाच होणार. एकूण खरेदी किंमत किती आता बघा? 25,000 अधिक 250. 25,000 अधिक 250 म्हणजे एकूण किंमत झाली 25,250. आणि नानासाहेबांनी मोठा व्यापार करून तोटा घेतला. व्यापार केला मोठा, तोटा आला मोठा. बघा याच्यामध्ये तोटा काय झालाय? हे जे 25,250 रुपये आहेत वजा 23,000 करा, तुम्हाला नानासाहेबांची हुशारी कळून येईल. बघा यामध्ये त्यांना 2,250 रुपये तोटा झालेला आहे. ठीक आहे, 25 मधले 2 बरोबर, 2,250 रुपये तोटा झाला. ठीक आहे, म्हणजे त्यांनी त्यात तोटा केलेला आहे. जेव्हा एखादा मनुष्य चांगल्या अपेक्षेने आणतो पण व्यापारात काही अडचणी येतात आणि नुकसान होऊ शकतं, व्यापारातून पुन्हा उभं राहता येतं. व्यापार नक्कीच करावा. ठीक आहे, पुढे बघू. संभाजीरावांनी एक यंत्र 80,000 रुपयांना कारखान्यातून खरेदी केले. हे यंत्र आणण्यासाठी त्यांना 1,600 रुपये कर भरावा लागला. बघा 80,000 रुपयांना यंत्र घेतलेलं आहे. ठीक आहे, 1,600 रुपये कर भरावा लागलेला आहे आणि 800 रुपये वाहतूक खर्च आलेला आहे व 300 रुपये हमाली दिलेली आहे. बरोबर. आता बघा एकूण खरेदी किंमत याच्यात निघेल तुमची एकूण खकी काढा, या सगळ्याची बेरीज करा. बघा या 0 0 या 0 0 8 आणि 3 11, 11 आणि 7 6 17, एकाला हातचा 1 आणि 1 2 आणि हे वरचे 8. म्हणजे एकूण खकी किती आली? 82,700 रुपये. आणि ते यंत्र त्यांनी नानासाहेबांनी संभाजीरावांनी 90,000ला विकलं. 82,700चं यंत्र 90ला विकलं. म्हणजे त्यांनी जास्त किमतीला विकलेलं आहे. जेव्हा विक्री किंमत जास्त असेल, विक्री किंमत वजा खकी बरोबर नफा. ठीक आहे, नफा काढा. विक्री किंमत होती 90,000 वजा करा किती आहे? 82,700 रुपये. किती येणार आहे बघा? किती येणार आहे? आता 8,000 होते, 8 2 गेले समजा याच्यातले 8 मधले, तर तो येईल
7,300. ठीक आहे, 7,300 रुपये नफा झालेला आहे संभाजीरावांना. ओके, कळले काय केलं आपण यामध्ये? काय केलं बघा, 80,000 रुपयाची यंत्राची किंमत आहे मांडली, आणण्यासाठी कर भरला 1,600 रुपये तो मांडला, 800 रुपये वाहतूक खर्च मांडला, 300 रुपये हमाली मांडली, सगळ्याची बेरीज केली, सगळ्याची आपण टोटल काढली 82,700 रुपये. 90,000तून 82,000 वजा केले, 7,300 रुपये नफा झालेला आहे. समजले? ठीक आहे, पुढचं बघू. तर आता ललिताबाईंनी 700 रुपयांना 1 कुकर, याप्रमाणे 10 कुकर खरेदी केले. 700ला 1, बरोबर आहे, आणि वाहतुकीसाठी 250 रुपये खर्च आला. 700 रुपयांना 1 गुणिले 10 बरोबर झाले 7,000, आणि वाहतुकीचा खर्च मिळवा 250 रुपये बरोबर झाले 7,250 रुपये, आणि बाईंनी ते विकलेत 8,000ला. म्हणजे या 8,000तून 7,250 रुपये वजा करा, त्यांना किती नफा झाला? किती नफा झाला? 7,000 तुम्ही करू शकता. ठीक आहे, म्हणजे याच्यातनं 8,000तनं तुमचे 250 गेले तर 750 रुपये त्यांना नफा होईल. ओके, 750 रुपये नफा झालेला आहे. ठीक आहे, आता तुमच्या समोर एक चार्ट मी दिलेला आहे बघा इथं PDF मधला. ह्या चार्ट मधली उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. यातलं एक उदाहरण मी सोडून दाखवतो. पहिलं उदाहरण आहे, खरेदी किंमत आहे 50, इतर खर्च 0 आहे, तर एकूण खरेदी किंमत 50 होईल. विकलेत 60 रुपयांना, 60तून 50 गेले, नफा झाला 10 रुपये. समजले? ओके, ठीक आहे, चला बघा. आता ही उदाहरणं मी या भागात समजून देणार नाहीये, तुम्ही सोडवायची आणि याची उत्तर मला टाकायची. पुन्हा एक उदाहरण आपण फक्त घेऊ. 450 अधिक 20. ठीक आहे, एकूण खरेदी किंमत काढताना या दोघांची बेरीज करा, म्हणजे 470 रुपये झाले. आता 470ची वस्तू 460ला विकली तर वस्तू कमी पैशात गेली, म्हणजे इथं तोटा झालेला आहे. तोटा झालाय 10 रुपये. किती झाला तोटा? 10 रुपये. आलं लक्षात? अशा प्रकारचे 2 उदाहरणं मी सोडून दिलेत. 3 उदाहरणं तुम्ही सोडवा आणि पुढची उदाहरणं आपण पुढच्या भागात घेऊ. ठीक आहे, घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. बरेच मुलं फक्त बघतात, मला कमेंटवर टाकतात, पण त्याला लाईक करत नाहीत. आणि आपल्या मित्रांनाही कळवा. चला थांबतोय. ओके, गुड डे, बाय.